हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला बघायचं आहे महाराष्ट्र सेट 2023 साठी पेपर 2चं प्रिपरेशन इकॉनॉमिक्स सब्जेक्टसाठी. आजच्या सेशनमध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार आहोत विथ एक्सप्लेनेशन. आणि 26 सप्टेंबर 2022 चा पेपर आपण सॉल्व्ह करायला घेतलेला आहे. ठीक आहे, सो लेट्स स्टार्ट विथ टुडेज सेशन. सेशन स्टार्ट करताना एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करत आहेत, जी होणार आहे 26 मार्चला. राईट, आपण ही डेट खूप टार्गेट करून ठेवली आहोत कारण आपल्याला ही एक्झाम जी आहे ती क्रॅक करायची आहे. सो त्याच्यासाठी पेपर 1 प्रिपरेशनला बूस्ट करण्यासाठी आम्ही एक टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे, ज्याची फर्स्ट बॅच 5 फेब्रुवारीला स्टार्ट झाली. आता दुसरी बॅच जी आहे ती 10 फेब्रुवारीला स्टार्ट होते आहे. या टेस्ट सिरीजमध्ये टोटल 50 टेस्ट तुम्हाला दिल्या जाणार आहेत. डेली एक टेस्ट असेल किंवा 2 टेस्ट असेल, ते 50 डेज मध्ये ते मॅनेज करणार आहोत आम्ही, ज्यामध्ये तुम्हाला ह्या 50 टेस्ट 6 वाजता दिली जाईल आणि 7 वाजेपर्यंत तुम्ही ती सबमिट करू शकता. त्याच्यानंतर याच्यामुळे तुम्हाला काय होईल तर एका तासामध्ये पेपर 1 कसा सॉल्व्ह करायचा याची प्रॅक्टिस होईल. सगळ्या युनिट वरचे टेस्ट तुम्हाला प्रॅक्टिस करता येतील आणि फुल सिलेबस वरचे सुद्धा टेस्ट इथे या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करता येतील. सोल्युशन आणि स्कोर तुम्हाला त्या टेस्ट मध्ये बघता येणार आहेत. एका टेस्ट मध्ये 50 क्वेश्चन्स तुम्हाला दिले जाणार आहेत. अशी टेस्ट सिरीजची फीस आहे 999 रुपये. ठीक आहे, आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करून लगेचच या टेस्ट सिरीजला जॉईन होऊ शकता. पेपर 1 प्रमाणेच पेपर 2 साठी देखील नोट्स आणि एमसीक्यूज अवेलेबल आहेत. इकडे सब्जेक्टची लिस्ट दिलेली आहे. त्या सब्जेक्ट लिस्ट साठी आमच्याकडे नोट्स आणि एमसीक्यूज अवेलेबल आहेत, जे तुम्हाला लास्ट मिनिट प्रिपरेशन साठी हेल्प करतील. ज्याची फीस आहे 1600 रुपये आणि त्याच्यावर 20% डिस्काउंट आम्ही देत आहोत. आफ्टर डिस्काउंटची फीस होते 1280 रुपीज. इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती सेम प्रोसिजरने तुम्ही हे मिळवू शकता. फीस करून फक्त स्क्रीनशॉट शेअर करा आणि लगेचच नोट्स एमसीक्यू तुम्हाला मिळतील. ओके, बघूया 71वा प्रश्न. विच कंट्री अमॉंग द ब्रिक्स हॅज द हायेस्ट लाईफ एक्सपेक्टन्सी ॲज पर द 2016 डेटा. 2016च्या आकडेवारीनुसार ब्रिक्स गटातील कोणत्या देशाची आयुर्मान पातळी सर्वात अधिक आहे? ऑप्शन्स आहेत इंडिया, रशिया, चायना, ब्राझील. मराठीमध्ये देखील सेम ऑप्शन्स आहेत, भारत, रशिया, चीन, ब्राझील हे ऑप्शन्स आहेत. आणि यासाठी आपल्याला 2016ची आकडेवारी एकदा बघितलेली पाहिजे ब्रिक्स गटासाठी. ठीक आहे, सो याच्यामध्ये याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन सी. ठीक आहे, सगळ्यात हायेस्ट लाईफ एक्सपेक्टन्सी जी आहे ती चायनाची आहे ब्रिक्स नुसार 2016च्या आकडेवारीनुसार. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ क्रिटिसिझम ऑन मार्क्सियन थिअरी ऑफ डेव्हलपमेंट. खालीलपैकी कोणते विधान मार्क्स यांच्या विकास सिद्धांतावरील टीका नाही? मार्क्स यांचा विकास सिद्धांत. ठीक आहे, ऑप्शन्स आहे स्टॅटिक्स अनालिसिस, सरप्लस व्हॅल्यू इज अनरिअलिस्टिक, मार्क्स कुड नॉट अंडरस्टँड फ्लेक्सिबिलिटी इन कॅपिटलिझम, मार्क्स बिलीव्ड इन गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन. ठीक आहे, स्थितीशील विश्लेषण, अतिरिक्त मूल्य अवास्तव आहे, मार्क्सला भांडवलशाहीच्या लवचिकतेचे आकलन होऊ शकले नाही, की मार्क्सच्या शासकीय हस्तक्षेपावर विश्वास होता. यापैकी करेक्ट आन्सर काय असणार आहे? याच्यामध्ये विचारलेला टीका नाही असं विचारलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, म्हणून याचा आन्सर ऑप्शन डी येणार आहे. ठीक आहे, मार्क्स बिलीव्ड इन गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन, मार्क्सनी सरकारच्या हस्तक्षेपावर विश्वास ठेवला होता का त्यांच्या डेव्हलपमेंट थेअरीवरती? नाही, म्हणून ऑप्शन डी इथे करेक्ट आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे ऍप्लिकेबिलिटी ऑफ शुम्पिटर्स थेअरीज टू अंडर डेव्हलप कंट्रीज इज लिमिटेड बिकॉज. अल्पविकसित देशांमध्ये शुम्पिटरच्या सिद्धांताचे उपयोजन मर्यादित आहे कारण ऑप्शन्स आहेत इट निग्लेक्ट्स सेव्हिंग्स, इट निग्लेक्ट्स डेव्हलपमेंट, लार्ज पॉप्युलेशन ऑफ दिस कंट्रीज अँड हाय इलिटरेसी इन दिस कंट्रीज. याचं रिझन काय असणार आहे? मर्यादित पुढचं ऑप्शन आहे मराठीमध्ये सिद्धांतात बचतीला दुर्लक्षिले आहे, सिद्धांतात विकास संकल्पना दुर्लक्षिली आहे, या देशात प्रचंड लोकसंख्या आहे आणि या देशामध्ये उच्च निरक्षरता आहे. ठीक आहे, काय मर्यादा आहे या सिद्धांताच्या मध्ये किंवा उपाययोजनेमध्ये? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, इट निग्लेक्ट्स सेव्हिंग्स. यांनी काय केलेलं आहे? सेव्हिंग्सला निग्लेक्ट केलेला आहे, म्हणून ऑप्शन फर्स्ट इथे करेक्ट आहे या क्वेश्चन नंबर 73 चा. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे इन हॅरोड्स मॉडेल ऑफ ग्रोथ द ऍक्च्युअल ग्रोथ रेट इज डॅश डॅश. हॅरोड यांच्या वृद्धी प्रारूपातील वास्तव वृद्धी दर म्हणजे काय?
Options are actual income and consumption level, actual amount of savings and investment in country, actual amount of public borrowing and actual difference between income and consumptions, प्रत्यक्ष उत्पन्न उपभोग पातळी, देशातील प्रत्यक्ष बचत आणि गुंतवणूक, सार्वजनिक कर्जाची प्रत्यक्ष रक्कम, उत्पन्न आणि उपभोगातील प्रत्यक्ष फरक. सो यापैकी याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी. ठीक आहे, प्रत्यक्ष बचत आणि गुंतवणूक हा वृद्धी दर म्हणजे याला काय म्हणतो आपण, वास्तव वृद्धी दर असं म्हणतो. ऍक्च्युअल अमाऊंट ऑफ सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट इन द कंट्री. पुढचा प्रश्न आहे, Fair-Reines theory of development is considered as an improvement over dash theory. Fair-Reines विकास सिद्धांत हा डॅश सिद्धांताचे सुधारित स्वरूप आहे असे समजले जाते. ऑप्शन्स आर लेविस थेरी, सोलो मॉडेल, जॉन रॉबिन्सन मॉडेल, हॅरड डोमर मॉडेल. लेविसचा सिद्धांत, सोलोचे प्रारूप, जॉन रॉबिन्सनचे प्रारूप, हॅरड डोमर प्रारूप. ठीक आहे, फेरेनिस विकास सिद्धांत या कशाचे सुधारित रूप आहे. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, लेविसचा सिद्धांत. लेविस थेरी याचं हे काय आहे, इम्प्रूव्हमेंट आहे. ओके, विकास सिद्धांत आहे, पुढचा सुधारित स्वरूप आहे. पुढचा प्रश्न आहे, मिड्स ग्रोथ अँड मॉडेल एक्सपेन्शन रिलेशन बिटवीन. मिड आणि वृद्धी प्रारूपात डॅश या दोन घटकांमधील संबंध स्पष्ट केलेला आहे. ऑप्शन्स आर इन्कम ग्रोथ अँड इन्फ्लेशन, इन्कम ग्रोथ अँड कॅपिटल अक्युमुलेशन, इन्कम ग्रोथ रेट ऑफ इंटरेस्ट, इन्कम ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन अँड ग्रोथ, उत्पन्न वाढ आणि भाववाढ, उत्पन्न वाढ आणि भांडवल संचय, उत्पन्न वाढ आणि व्याजाचा दर, उत्पादन वाढ आणि लोकसंख्या वाढ. तर या कोणत्या घटकांमधील संबंध स्पष्ट केलेला आहे मिड यांच्या वृद्धी दरात. त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, उत्पन्न वाढ आणि लोकसंख्या वाढ या दोन गोष्टींमध्ये, या दोन घटकांमध्ये संबंध स्पष्ट केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, अकॉर्डिंग टू द लेबिस्टिन एव्हरी इकॉनॉमी इज अंडर इन्फ्लुएन्स ऑफ टू फोर्सेस, नेमली. लेबिस्टियन यांच्या मते प्रत्येक अर्थव्यवस्था प्रामुख्याने डॅश या दोन बलांच्या प्रभावाखाली असते. ऑप्शन्स आर सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट, शॉक्स अँड स्टिम्युलंट्स, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, अँड इन्कम अँड इन्व्हेस्टमेंट ग्रोथ. ठीक आहे, बचती आणि गुंतवणूक, धक्के आणि प्रेरके, कृषी विकास आणि औद्योगिक विकास, उत्पन्न आणि गुंतवणूक वृद्धी. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, धक्के आणि प्रेरके, शॉक्स अँड स्टिम्युलंट्स. ठीक आहे, या दोन बलाच्या प्रभावाखाली असते. ठीक आहे, अर्थव्यवस्था. पुढचा प्रश्न आहे, नेल्सन्स थेअरी ऑफ डेव्हलपमेंट अज्युम्स केन्सियन थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, मार्क्सियन थेअरी, माल्थिस थेअरी ऑफ पॉप्युलेशन, सेज लॉ ऑफ मार्केट. नेल्सन यांच्या विकास सिद्धांताचे डॅश हे गृहीतक आहे. केन्स यांचा रोजगार सिद्धांत, मार्क्स यांचा सिद्धांत, माल्थस यांचा लोकसंख्या सिद्धांत, से यांचा बाजार नियम. ठीक आहे, सो विकास सिद्धांत कशाचा गृहीतक आहे, तर याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. ठीक आहे, माल्थसियन थेअरी ऑफ पॉप्युलेशन हे नेल्सन यांच्या विकास सिद्धांताचे एक गृहीतक आहे. म्हणजे असं होऊ शकतं, माल्थसच्या थेअरीनुसार असं त्यांनी गृहीत धरलेलं आहे, म्हणून ऑप्शन सी या 78 क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे 79, हाऊ डज द एन्व्हायरमेंटल कंट्रीब्यूट टू द सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कम. उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहात पर्यावरण कशा प्रकारे योगदान देते. ऑप्शन्स आहेत, प्रोव्हाइडिंग कंझ्युमर सर्व्हिस ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ domestic household, providing household service to the domestic firm, providing natural resources input to the domestic firm, acting as a respiratory for the waste producer of the domestic firms. ठीक आहे, अंतर्गत कुटुंबासाठी वेगवेगळ्या उपभोग्य सेवांचा पुरवठा करणे, अंतर्गत उद्योगांना घरगुती सेवा पुरवणे, अंतर्गत उद्योग संस्थांना नैसर्गिक संसाधन आदाने पुरवणे, अंतर्गत उद्योगांद्वारे निर्माण होणाऱ्या टाकाऊ वस्तूंचे कोठार म्हणून काम करते. कसं काम करतं उत्पन्नाच्या, काय म्हटलेलं आहे, उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहात पर्यावरण. ऑप्शन्स वाचलेले आहेत आपण, ऑप्शन्स वाचलेले आहेत. सॉरी, ऑप्शन्स खाली आहेत, हे फक्त स्टेटमेंट्स आहेत. यापैकी कोणते स्टेटमेंट्स ट्रू आहेत, याचं करेक्ट आन्सर असणार आहे आपलं कोड मधलं आन्सर. ठीक आहे, याचं ऑप्शन करेक्ट आहे बी. ठीक आहे, ए सी डी. ए सी आणि डी हे तीन स्टेटमेंट फक्त बरोबर आहेत आणि याचं करेक्ट आन्सर ते आहे. ठीक आहे,
पुढचा प्रश्न आहे द ऑप्टिमम लेवल ऑफ इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आणि असोसिएटेड पोल्युशन्स फ्रॉम सोसायटीज पॉइंट ऑफ व्ह्यू अक्युअर्स वेन. समाजाच्या दृष्टिकोनातून आर्थिक गतिविधी व त्यांच्याशी संबंधित प्रदूषणाची पर्याप्त पातळी पुढील प्रमाणे ठरते. कधी ठरते तर सिच्युएशन्स दिलेले आहेत, त्यापैकी कोणत्या सिच्युएशन मध्ये असं घडतं ते सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत मार्जिनल सोशल बेनिफिट इज ग्रेटर दॅन मार्जिनल सोशल कॉस्ट, मार्जिनल सोशल बेनिफिट इज 0, then marginal social benefit is equal to marginal social cost, marginal social benefit is greater than marginal social cost. आणि इकडे मराठीमध्ये सामाजिक सीमांत सामाजिक लाभ हा सीमांत सामाजिक खर्चापेक्षा मोठा आहे, सीमांत सामाजिक खर्च 0 आहे. सीमांत सामाजिक लाभ बरोबर सीमांत सामाजिक खर्च आणि सीमांत सामाजिक लाभ सीमांत सामाजिक खर्च याच्यापेक्षा जास्त आहे. ठीक आहे, सीमांत सामाजिक लाभ हा सीमांत खर्चापेक्षा जास्त आहे. तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. जेव्हा सीमांत सामाजिक लाभ आणि सीमांत सामाजिक खर्च बरोबर असणार आहे, दोन्ही सेम असणार आहे, त्यावेळेस ऑप्टिमम लेवल इकॉनॉमीची असणार आहे. पुढचा प्रश्न आहे माल्थस सपोर्टेड पॉल्युशन कंट्रोल टू इन्श्योर बॅलन्स population control to ensure balance between population and availability of food grains. He advocated the unethical means to control population. What can you say about the above statement? ठीक आहे, दोन स्टेटमेंट दिलेले आहेत, त्यापैकी काय बरोबर आहे ते सांगायचं आहे. सेम ऑप्शन आपल्याला खाली दिलेले आहेत विधानांबाबत. लोकसंख्या व अन्नधान्याची उपलब्धता यांच्यातील समतोल राखण्याची माल्थस यांची लोकसंख्या नियंत्रणाचा पुरस्कार केलेला आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी त्यांनी अनैतिक साधनांचा पुरस्कार केलेला आहे. ठीक आहे, सो या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. ठीक आहे, स्टेटमेंट ए इज करेक्ट, फर्स्ट इज करेक्ट अँड सेकंड इज इनकरेक्ट. ठीक आहे, विधान एक बरोबर आहे आणि दुसरं चूक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे as per the census 2011 arrange the birth rate of the following states in India from highest to the lowest order. highest to lowest बर्थ रेट आपल्याला अरेंज करायचे आहेत 2011च्या जनगणनेच्या डेटानुसार. ठीक आहे, ऑप्शन्स आहेत बिहार, यूपी, राजस्थान, कर्नाटक, यूपी, राजस्थान, बिहार, कर्नाटक, यूपी, बिहार, कर्नाटका, राजस्थान, यूपी, बिहार, राजस्थान, कर्नाटक. ठीक आहे, सेम ऑप्शन्स आहेत आणि याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन डी. पहिले उत्तर प्रदेश, त्यानंतर बिहार, त्याच्यानंतर राजस्थान आणि मग कर्नाटक. ठीक आहे, कसा क्रम लावायचा होता आपल्याला, सर्वाधिक ते सर्वात कमी. मग उत्तर प्रदेशची बर्थ रेट सगळ्यात जास्त आहे, त्याच्यानंतर बिहार, मग राजस्थान, मग कर्नाटक. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे द नेम गिवन टू द टॅक्स विच मेक्स द फर्म पे ऑल द पोल्युशन डॅमेज इट क्रिएट्स विथ द इच एक्स्ट्रा युनिट ऑफ आउटपुट इज डॅश डॅश. काय म्हटलं जातं त्याला, उत्पादनाची अधिक मात्रा उत्पादित करताना उद्योग संस्था पर्यावरणाची जी हानी करते त्यावर लावलेल्या कराला काय म्हटलं जातं. ऑप्शन्स आहेत पिग्युवियन, ट्रेडेबल परमिट्स, कॉस्ट थेरम, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ठीक आहे, आणि खरं याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन ए, पिग्युवियन. ठीक आहे, या युनिटला पिग्युवियन किंवा पिगु प्रणित असं म्हटलं जातं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे व्हॉट रेफर्स टू द ट्रॅपिंग ऑफ हीट बिटवीन अर्थ सरफेस अँड गॅसेस इन ॲटमॉस्फिअर इस्पेशली कार्बन डायऑक्साईड. पृथ्वीचा पृष्ठभाग आणि वातावरणातील वायू विशेषतः कार्बन डायऑक्साईड यांच्यात उष्णता अडकली जाणे यास काय म्हटलं जातं. ऑप्शन्स आहेत ग्रीन हाऊस इफेक्ट, मल्टीप्लायर इफेक्ट, ॲटमॉस्फिअर इफेक्ट, डेमॉन्स्ट्रेशन इफेक्ट. हरितगृह परिणाम, गुणक परिणाम, वातावरण परिणाम आणि प्रदूषण परिणाम. ठीक आहे, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, ग्रीन हाऊस इफेक्ट. आपल्याला माहिती आहे वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड येतं, त्यामुळे आपल्याला हरितगृह परिणाम बघायला मिळतो किंवा ठीक आहे दिसतो, त्यामुळे इथे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे इन विच इयर वॉज द डिपार्टमेंट ऑफ फॅमिली प्लॅनिंग ॲट द सेंटर सेटअप. ठीक आहे, केंद्रातील कुटुंब नियोजन खाते कोणत्या वर्षी सुरू झाले. ऑप्शन्स आहेत 1965, 1966, 1977, 1975, 1965, 1966, 1977, 1975. ओके, मराठीमध्ये पण तेच ऑप्शन्स आलेले आहेत प्रिंट होऊन. ठीक आहे, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, 1966. 1966 मध्ये केंद्रातील कुटुंब कल्याण नियोजन खाते सुरू झाले होते. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे नेम द युनियन टेरिटरी हॅव्हिंग द हायेस्ट डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन फ्रॉम द गिवन बिलो. पुढीलपैकी लोकसंख्येची सर्वाधिक घनता असणाऱ्या केंद्रशासित प्रदेशाचे नाव लिहा. ऑप्शन्स आहेत चंदीगड, दिल्ली, पॉंडिचेरी, दमन अँड दीव. हे सगळे आपले काय केंद्रशासित प्रदेश आहेत, त्याच्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्येची घनता कुठे आहे हे सांगायचं आहे.
आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, दिल्लीमध्ये सगळ्यात जास्त घनता आहे. पर स्क्वेअर मीटर मध्ये किती लोक राहतात त्याला आपण त्याची घनता म्हणतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, विच आयटम फ्रॉम द लिस्ट बिलो इज अ पॉझिटिव्ह एक्सटर्निटी. खालील यादीतील कोणता घटक हा धनबहिर्ता दर्शवतो. ठीक आहे. ऑप्शन्स पब्लिक इम्युनायझेशन, ट्रॅफिक जॅम, नेबर्स, बार्किंग डॉग आणि पोल्युशन. ठीक आहे. सो याच्यामध्ये करेक्ट आन्सर काय असणार आहे, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. एक्सटर्नॅलिटीज मध्ये पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटी मधला असणार आहे पब्लिक इम्युनायझेशन, सार्वजनिक संसर्ग प्रतिबंध उपाय हा इथे पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटी मध्ये येणार आहे. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज मार्केट फेल्युअर. बाजार अपयश म्हणजे काय. ऑप्शन्स आहेत, समथिंग प्रिव्हेंट द मार्केट ॲज अलोकेटेड रिसोर्स इफिशियंटली, बोथ कन्झ्युमर्स अँड प्रोड्युसर सरप्लस आर मिक्स्ड, maximize free market of individuals acting in their own self interest leads to socially desirable result, there exists no consumer surplus. ठीक आहे. बाजाराला संसाधनाचे कार्यक्षमतेचे वाटप करण्यापासून रोखले जाते. उपभोक्ते व उत्पादक या दोघांचेही आधिक्य महत्तम असते. मुक्त बाजारातील व्यक्ती स्वहित प्रेरणेनुसार सामाजिक दृष्ट्या अपेक्षित परिणाम साधतात. उपभोक्त्यांचे आधिक्य अस्तित्वात येत नाही. याला काय म्हणलं जातं, बाजार अपयश नेमकं काय असणार आहे. याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए. ठीक आहे. समथिंग प्रिव्हेंट्स मार्केट, संसाधनाच्या कार्यक्षमतेने वाटप करण्यापासून काहीतरी रोखतं, त्याला बाजार अपयश म्हटलं जातं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, अकॉर्डिंग टू द सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन, ग्रोथ रेट अचीव्ड बाय द ॲग्रिकल्चर, इंडस्ट्रियल अँड सर्व्हिस सेक्टर ड्युरिंग फायनान्शियल इयर 2017-18 स्टूड ॲट डॅश डॅश अँड पर्सेंटेज रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे. केंद्रीय सांख्यिकी संघटनेच्या मते 2017-18 या वित्तीय वर्षात कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्राने साध्य केलेल्या वृद्धी दर क्रमाने डॅश 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 आहेत. आणि ऑप्शन्स आहेत 2.1, 4.4, 8.3, त्यानंतर दुसरं ऑप्शन 4.9, 5.6 आणि 7.7, 0.7, 8.8, 9.7, -0.2, 7.5, 9.7. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. ठीक आहे. म्हणजे काय काय विचारलेलं आहे, पहिलं आहे ॲग्रिकल्चर जे होतं 2.1, त्याच्यानंतर इंडस्ट्री 4.4 आणि सर्व्हिस सेक्टर होतं ते 8.3. सर्वात जास्त काय होतं, सर्व्हिस सेक्टर, म्हणजे फर्स्ट ऑप्शन याच्यामध्ये करेक्ट आहे अकॉर्डिंग टू 2017 आणि 18. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, मॅच द फॉलोइंग. इयर्स दिलेला आहे आणि इकडे चाइल्ड सेक्स रेशिओ दिलेला आहे इंडियामधला, आणि याच्यामध्ये तुम्हाला मॅच करायचं आहे की कोणत्या इयरला कुठला किती गुणोत्तर होतं. ठीक आहे, रेशिओ होता हे सांगायचं आहे. कोड्स दिलेले आहेत आणि याचं ऑप्शन करेक्ट जे आहे ते बी आहे. मी डायरेक्ट सांगितलं जेणेकरून तुम्ही मॅच करून बघा. फर्स्टचं 4 आहे, 1981 मध्ये 962 होता. त्याच्यानंतर दुसरा 1991 मध्ये 945 होता. 2001 मध्ये 927 होता आणि डी 2011 मध्ये 914 होता. ठीक आहे. हा जोड्या आहेत या क्वेश्चन साठी चाइल्ड सेक्स रेशिओ नुसार. ठीक आहे. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. आजच्यासाठी एवढंच होतं. उद्या आणखीन काही MCQs बघूया या सेम क्वेश्चन पेपरचे. विल कंप्लीट दिस क्वेश्चन as soon as possible. Okay? Okay. Let's end today's session. Thank you for today's session.